स्टाफ रूम मध्ये आहे. अभि समोरच बसलाय. मला कॉल कर. ओहो, ये हुई ना बात. हॅलो. गॉड, परत काय चाललंय हे तुझं? काय फालतूपणा आहे हा? का सारखा सारखा फोन करतोयस मला? काल रात्रभर सलग फोन करून सुद्धा मन नाही भरलं वाटतं तुझं. मला खरं सांग, काल रात्री तूच होतास ना? 2 वेळा बेल वाजवून निघून गेलास. मला ना सहन होत नाही आता हे सगळं. मी काय बिघडवलंय तुझं ते तरी सांग. सांग ना. एवढंच भेटायचं असेल तर ये ना, समोर ये ना. मी काय अभि बोल रे मजनू, बोल ना आता. हा, फार बेचैन झालास ना तू? बोलायचं ना तुला फोनवरती. हा, माझा फोन नंबर देतो, माझ्याशी गप्पा मार, मला वेळ आहे. अभि ऐक माझं, राहू दे रे, सोड. बोला. हा घ्या गरमागरम चहा घ्या ना. काय झालं? काही नाही. हे कर, अनलॉक अनलॉक कर. मला त्याचा नंबर काढू दे, त्याशी बोलू दे. फोन अनलॉक कर. अनलॉक? अरे अनलॉक कर. नाही नको, राहू दे ना. मी रागिणी, फोन अनलॉक कर. मी बोलतो त्याच्याशी आता. आय मीन मी हँडल करते अभि. इट्स ओके. हँडल करते? हे घरी पण झालं ना. मला असं वाटलं तू आणि शेखर मिळून तुम्ही हे सांभाळू शकाल, पण नाही जमलं. आता त्याची मजल घरापर्यंत येण्यात झाली. अभि अरे जाऊ दे ना. फोन ला. चल आता पोलीस स्टेशनला चल. पोलीस? नको नको, पोलिसांपर्यंत कशाला? आय मीन 2-4च दिवस झाले, तो कदाचित थांबेल त्याचा. खरं तर काल रात्री 2दा बेल वाजली आणि मी दार उघडायला गेले तर कोणीच नव्हतं. मला खूप खूप भीती वाटली. तू असं कर, तू काही दिवस आमच्या घरी ये राहायला. खरंच? अभि, तू माझी थोडीशी जरी काळजी घेतलीस ना, तरी इट मीन्स अ लॉट टू मी. थँक यू सो मच. ठीक आहे, मी जातो. अरे कुठे निघालास? मला काही पुस्तकं विकत घ्यायचेत, तिकडे जातो. हो, मला पण 2 पिरियड्स ऑफ आहेत. मी येते तुझ्या बरोबर. नाही, मला पुस्तकं बघताना आजूबाजूला कोणी असलेलं चालत नाही. आणि त्याच्यानंतर मला अजून एक काम पण आहे. ओके. आज जाऊ नका. काही गोष्टी ना इतक्या ठळकपणे मनावर कोरल्या गेलेल्या असतात की 25 वर्षांनंतर देखील त्या जशाच्या तशा आठवतात. अभिमन्यू सरांना भेटतो आणि गौरीची ऍडमिशनचं काय ते बघतो.
जा. आत्ता बरा वागला, दुसऱ्या सेकंदाला झिडकारलं. तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना अभि, तो आता मी शोधून काढीनच. कारण मला असं इग्नोर केलेलं मला चालणार नाही. मॅडम, ही फाईल ती बाहेर पडली होती ना? ठेवा. तुम्ही तुम्ही पुन्हा इथे कॉलेजमध्ये काय करताय? काय चाललंय? कोणी अलाव केलं? सिक्युरिटी? ते मी ते अभिमन्यू सरांना भेटायला आलोय. हा, आज नाही, उद्या भेटतील ते. हो का? बरं, ठीक. एक मिनिट. अभिमन्यू सरांकडे तुमचं काय काम आहे? हा, ती माझी मुलगी आहे ना गौरी, तिला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं होता. व्हॉट? मी फॉर्म सुद्धा घेऊन आलोय. हा बघ. काय? वाव. आता त्या कॅन्टीन गर्लला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे. हे ही स्टाफ रूम आहे. इथे फक्त प्रोफेसर्स आणि स्टाफला आतमध्ये यायला अलाउड आहे. तुम्ही एक काम करता का? तिथे बाहेर थांबता? मी माझं काम संपवून येतेच. हा, चालेल ना. मॅडम, अरे हो, सॉरी. बोला ना, काय काय काम होतं? माझी मुलगी आहे ना गौरी, तिला या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. राईट राईट. या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. कोणत्या वर्षाला? 3rd इयर, BA साठी. माझी मुलगी खूप हुशार आहे हो. गेल्या 2 वर्षात ना तिला फर्स्ट क्लास फर्स्ट मिळालाय. रिअली? आणि लहानपणापासून ना तिला शिकायची खूप आवड आहे. अभ्यासाला बसली ना की खाणं पिणं पण विसरून जाते ती. आणि वाचनाची तर एवढी आवड आहे, पुस्तकं वाचायला बसली ना की फडशाच पडते. मी तर म्हणतो रे, ही वाचते की पुस्तकं खाते. गौरीचे बाबा, आपल्या गौरीचे बाबा. तिला सांगितलं पाहिजे. म्हणजे तुमचा जेवणा खाण्याचा खर्च वाचतच असेल. हा, गंमत हो. हा, तसं आम्ही पण गमतीनेच म्हणतो. पण एक पाठी आहे, काही शिकवलं ना का परफेक्ट तिच्या डोक्यात बसतं. ब्रिलियंट. आता अशा मुलीला शिकवायचं म्हणजे पैसे हवेत ना. ऑफकोर्स. आणि माझी जोडी अशी फाटकी, म्हणून फी मध्ये काही सवलत मिळाली असती तर बरं झालं असतं. मला सांगा, पगार काय आहे? तिला बरा असतो. नाही 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 नाही, तिला नाही. तुम्हाला पगार किती आहे? मला कॉलेजची फी तुम्हीच भरणार ना? हा, हो, म्हणजे मलाच भरावी लागणार ना. एक मिनिट, मला सांगा, तुमचं शिक्षण किती झालंय? आणि तुमच्या बायकोचं? सॉरी, मी विचारायचं राहिलं मगाशी. तुमचा जॉब काय आहे? का तुमचा बिझनेस आहे? नाही, म्हणजे प्रोफेशन काय आहे? हा, ते हे सांगा. काय इकडे तिकडे बघायला काय झालं? काय विचारतेय मी? पटापट बोला की.
का आता का तोंड बंद झालंय तुमचं? स्वतःचं शिक्षण किती झालंय, स्वतःचं प्रोफेशन काय आहे, इथे सगळ्यांसमोर सांगायला लाज वाटतेय. म्हणूनच हे कॉलेज तुमच्यासारख्यांसाठी नाहीच आहे. इथे उभं राहायची लायकी नाहीये तुमची. तुम्हाला माहितीये का, या कॉलेजमध्ये सिक्युरिटी वाल्याला सुद्धा नोकरी देण्याआधी त्याचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिलं जातं. आणि आले इथे ऍडमिशन घ्यायला. काय काय म्हणजे काय विचार केला? तुमची हिंमतच कशी झाली हा विचार करायची की तुमच्या मुलीला इथे ऍडमिशन मिळेल? गौरी, काय रे काय झालं? तुझे बाबा कॉलेजमध्ये आलेत. बाबा आले? पण मी आज काहीच विसरले नाहीये. अगं तिकडे लय मोठा राडा झालाय. रागिणी मॅडम त्यांच्याशी बोलतायत. तू चल लवकर. मराठीत ना एक म्हण आहे, अंतरुण पाहून पाय पसरावे. ऐपत नसेल, झेपत नसेल तर कशाला जन्माला घालायची मुलं? नाही, आणि झालं तिचं शिक्षण तेवढं पुरेसं आहे ना. नाही जमत ना पुढे शिकवायला, राहू दे तिला अशिक्षित. काय फरक पडतोय? स्वतःच्या मुलीसाठी अशी सवलतीची भीक मागताना लाज कशी नाही वाटत तुम्हाला? बाबा काय झालं? बसा तुम्ही इथे. छान. या तुमचीच कमी होती इथे. काय ग, इथे कॅन्टीन मध्ये जॉब करून पैसे कमवायला आली होतीस ना? 4 लोक हसून खेळून बोलली काय तर लगेच डोक्यावर बसायला लागलीस. या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळेल अशी स्वप्न बघायला लागलीस. माइंड युअर ड्रीम्स. कॅन्टीन मध्ये काम करायला आलीस ना, तिथेच काम करायचं. बाहेर डोकावण्याची हिम्मत करायची नाही. हे बघ बघ, वाच ती नावं. हा बोर्ड बघ. या बोर्डवर ही जी नावं आहेत ना, ती सगळी जीनियस मुलांची आहेत. आणि तुला तिथपर्यंत पोचायला 7 जन्म जरी दिले ना तरी तेही कमीच पडतील. सिक्युरिटी, सिक्युरिटी, सिक्युरिटी. यस मॅडम. या माणसाला आत्ताच्या आत्ता या कॉलेजच्या बाहेर काढा. आणि पुन्हा हा माणूस या कॉलेजमध्ये दिसता कामा नये, कळलं? एक मिनिट. माझ्या बाबांना हात लावायचा नाही. हा हाऊ डेअर यू. माझ्या समोर बोलायची हिम्मत झाली तुझी? मॅनरलेस. मॅनर्स आणि शिक्षणाचा काहीच संबंध नसतो. आणि ह्याचं उदाहरण तर माझ्या समोरच आहे. काय म्हणालीस? सुशिक्षित माणसं सुसंस्कृत असलीच पाहिजे असं काही नसतं ना. मान्य आम्हाला आम्ही कमी शिकलेलो आहोत, पण आम्ही सुसंस्कृत आहोत.
मगासपासून तुम्ही त्यांना अदवा तद्वा बोलताय, वाटेल तसं बोलतायत, पण ते तुम्हाला एकाही शब्दानं बोललेले नाहीयेत, कारण तुम्ही एक प्राध्यापक आहात. ह्याला सुसंस्कृतपणा म्हणतात. मॅडम, काय चुकलं त्यांचं? हा, सांगा ना, काय चुकलं? कुठलेही आई वडील त्यांच्या पोटच्या लेकरासाठी हात पसरतात. त्या लेकराला जर बरं वाटत नसेल ना, तर आई देवासमोर तिचा पदर पसरते. आणि असं जर त्यांना कधी करावं लागत असेल तर तो त्यांचा गुन्हा नाहीये. मॅम, तुम्ही मला एरवी वाटेल तसं बोलता, पण मी तुम्हाला कधीच उलटून उत्तर नाही देत. आज मी नाही ऐकून घेणार. आज तुम्ही माझ्या वडिलांना बोललाय आणि त्यांचा अपमान मी सहन करणार नाही. जगातलं कुठलंच मूल ते सहन करू शकत नाही. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्हाला नाहीच म्हणायचंय ना, नकारच द्यायचाय, मग द्या ना. त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये, पण माझ्या वडिलांचा अपमान करायची काय गरज आहे? गौरी, अगं त्याने अपमान नाही केला, त्या मला फक्त सांगत होत्या. हा बाबा, कोणाला किती महत्व द्यायचं हे तुम्ही मला चांगलंच शिकवलंय. इथे काय तमाशा चालू आहे का? क्लासेस नाही का वाटतं? गेट बॅक टू युअर क्लासेस नाउ. आता मी सांगते ते ऐकायचं. हा, घरी जायचं शांतपणे आणि घरी जाऊन आराम करायचा. हा, आणि त्या रागिणी मॅडम जे काही बोलल्या ना, ते सगळं विसरून जायचं. अगं पण बाबा, मी सांगितलं ना एकदा तुम्हाला, तुझं ऍडमिशन झाल्याशिवाय मी तुम्हाला इतकं सोपं वाटतंय का मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं? का आलात तुम्ही इथे? आणि आलात तर का गेलात त्या मॅडमला भेटायला? किती वेडवाकडं बोलल्यात त्या तुम्हाला, तुम्ही त्यांना एक शब्दही नाही बोललात. मी नाही गेलो त्यांना भेटायला. मी अभिमन्यू सरांना भेटायला गेलो होतो, तर त्या मॅडम तिथं होत्या. ठीक आहे, तुम्ही आता घरी जा. नाही, तुझं ऍडमिशन झाल्याशिवाय मी बाबा, मी बघते ऍडमिशनचं काय ते. माझ्यासाठी या जगात सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. तुम्हाला जर वाटतंय ना की माझं या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं, तर मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी याच कॉलेजमध्ये शिकेन. पण तुम्ही आत्ता घरी जा. घरी जाऊन आराम करा. मी संध्याकाळी आले की आपण बोलूयात. डोशा, हा, त्यांना रिक्षापर्यंत सोडून ये. हा, बघतो. बाबा, तुमची इच्छा मी 100% पूर्ण करीन. ज्या बोर्ड समोर तुमचा अपमान झालाय ना, त्या बोर्डावर एक दिवस तुमच्या गौरीचं नाव असेल.
आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. शब्द आहे माझा.